नमस्कार, आहाडी प्रतीक्षा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता संध्याकाळचे 6:45 वाजलेले आहेत आणि आता आम्ही वारेट इथे पोहोचलो. तिकडे काय केली नाही तर खूपच ट्रॉफिक आणि रस्ता तिकडचा प्लॅन जमला नसतं. आत्तासुद्धा व्हिडिओ आपली शूट होते असा खराबच आहे, तर त्याच्यामुळे व्हिडिओ रस्त्यात बनवायचा. कारण हो बघितलं किती खड्डे पडलेले तिकडे पूर्ण असं. बसच्या मागे आम्ही निघालो. तिकडे बघा ती बस पुढे, ती गर्दीच्या मागे आम्ही निघालो धडपडत, पण रस्ता खूपच खराब आहे इथे. गुड मॉर्निंग. हे बघा आलो आहे आता शेतावर. एवढा फास्ट फिरवला कॅमेरा व्यवस्थित. तर उजेडला पण नाही दिसत असेल अंधार. तर आम्ही चाललो आता विहिरीच्या इकडे. पूर्ण पाईप वगैरे पसरून घेतलं. साहेब गेले तिकडे विहिरीच्या इकडे. तर हे बघा आपण आलो इकडे. पाईप सरळ करायला लावलाय, फुटवाळ पाईप. साहेब करायला लागलेत. पकडून ठेव जरा. काय पकडून ठेव? आपला मोटार चालू झाली तिकडे. चला मी आता जातो तिकडे. अशी आपली मोटार चालू झाली सकाळीच. एवढा उशीर झाला, जरा पाईप वगैरे नवीन बसवला तर पूर्ण भरायला लागला. तर आता मी जाते तिकडे पटापट. पाईप कुठं निघाले ते बघत जायला लागेल पहिला. मागच्या याला पूर्ण पाईप निघून गेला. हे बघा मित्रांनो, इकडे पण आता पाणी देऊन झालं आहे आमचं इकडे. आता डबल ह्या साईडला परत देते. असं कामाच्या गडबडीत पूर्ण टाईम झाला, माहितीच नाही पडला. आज पूर्ण गडबडच होती. हे बघा आपलं पूर्ण एक टाईम देऊन झालं इकडे पाणी. तर आता जाते इकडे. चला मित्रांनो, पहिला हे करून घेऊ, नंतर बघू नाश्ता करू तेव्हा बोलू आपण. हे बघा नाश्ता आणलाय वडापाव. आणि इकडे साहेब आणि इकडे कृष्णा बसलाय नाश्ता करायला. आणि मी पण बसते आता नाश्ता करायला. आपण घरी जाऊ, सर्व सामान घेऊ. करायचं असेल तर मग सर्व भाजी बिजी घेऊन येऊ बाहेर. तर चला आहे बघा आता नाश्ता करते मस्तपैकी. सर्व तिकडे बसलेत, मीच बाकी आहे. घेते आता नाश्ता करून. या मित्रांनो नाश्ता करायला. हे बघा ते याला काय बोलतात हो आपल्याकडं या झाडाला? चिरबुटा. हे बघा चिरबुटाच. तर हे मागच्या पण व्हिडिओमध्ये एकदा जुनी व्हिडिओ पाहिली असेल त्या मित्रांना माहितीच असेल. तरी आता उन्हाळ्यात निघाले मस्तपैकी आणि पूर्ण फलांनी भरलं आहे. ते पिकल्यावर भेटतील आपल्याला खायला. ते उपटलं नाही मी, राहू दे म्हणून. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे असं की याचा पाला आहे हा, जिथे सूज आलेले असेल तिथे चोलून लावलं तर सूज उतरते. हे एवढं औषधी आहे आणि फळं पण तेवढीच औषधी आहेत. बघा आता यानं परत तिकडच्या आंब्यानं झालं आपल्या त्या साईडच्या. आता ह्या साईडला आपण पुन्हा आलो एकदा पाणी द्यायला. तर आता 4-5 देऊन झालेत आंबे. इकडे साहेब आहेत. आता माझी ड्युटी साहेबाई आणि कृष्णाने घेतले. मी आता सध्या तरी इकडची टाईमपास करायला लागले. तर जरा तुम्ही पण पावडा घेऊन एक काम करा नाही. आंबा जरा मुला बाहेर जास्तच दिसायला लागले त्यांची. हे बघा
हे आंब्याची पण मुलं वरती आल्यात. हे बघा कशी कटिंग करते बघा. असं तर आमचं मोठं पण झालं तसं सुकलेलं पण नाही एक पण नाही सुकलेलं. फक्त त्याच्यातला एकच सुकलाय. मग तू दररोज पाणी देतो ना म्हणून ते सुकलं नाही. ते मी दररोज पाणी नाही ना देत इकडं. दररोज पाणी नाही ना देत म्हणून ते सुकलं. हे बघा मित्रांनो मस्तपैकी आता आपला मोगरा पण चांगल्यापैकी फुटून कळ्यात भरलाय पूर्ण. पण इथे फुलं माळायला कोण नाही झाले तर व्यवस्थित. बाकीचे कोंबलं इकडं पण बाकीचे आहेत बऱ्यापैकी आहेत. म्हणजे सावलीला राहतं नाही बघा, घराच्या पत्र्याच्या सावलीला आहे ना ठेवून दिलेत त्याच्यामुळं ते राहिलेत. आणि तिथे पपईचं झाड होतं आता ते गेलं संपलं. आपण ड्रेनेज लावलं आहे म्हणजे ठिबक केलं होतं ते पण थोडं थोडं आहे होतं. चला मी आता पहिला पाणी मारून घेते नंतर मग बोलू आपण. इकडचे पण आहे बघा हे अनंताची झाडं छान झाले. इकडे गुलाब आहेत, इकडे कागड्याचं आपलं आहे, तुळशी वगैरे. इकडे साहेबांच्या पायाजवळ इकडे लिंबाचं मोठ्या लिंबाचं झाडं आहेत. फांद्या आणून कळमच समजायचं ते तसे प्रकारचं करून लावलेले आहे. झाले ते व्यवस्थित. तर चला मी आता दिलं साहेबांच्या हातात पाईप. साहेबांना दिले मारायला. तिथे कोंबड्याने वापरून मोठा खड्डा केला आहे. आणि हे बघा आपली रामफळ आणि त्याच्या बाजूला तो तिकडे शेवग्याचा झाड. इकडे आपली पपई, आंबा आणि शेवग्याचा झाड. हे असं आपली झाडं इथे घराजवळ एवढे आहेत. हां ते बघा साहेब हे केवड्याचं एक कसलं काय माहिती नाही. पण त्यांना जर पाणी असलं ना तर कंपाऊंडसाठी एक नंबर एकदम उत्तम झाडे आहेत. कारण तर त्याच्या ते पानं आहेत त्याला काटे असतात आणि घुसण्याचा याचं नाही चान्सच नाही. जर जाड झाले ना खूप मस्त असं कंपाऊंड होऊन जाईल. कंपाऊंड वगैरे छान होईल. बघा आमच्या तयाऱ्या झाल्यात. साहेब आता कपडे घालायला लागलेत. इकडे समा आहे. इकडे ती बॉटल तशी नको करू ठेवायच्यात. जायचं का उडीदा नदी. चला मित्रांनो आपली तयारी झाली. हे बघा आज चांदणीची पण मुलं आहेत माझ्या छोट्या बहिणीची. इकडे हा ऋतू, हा समाधानच ना नाव काय नाव. समाधान. हा समाधान संविधान का. आणि तुझा रुद्रजित. आम्हाला फक्त टोपण नाव माहिती आहेत ना. इकडे साहेब. तर चला मित्रांनो आपली तयारी झाली आता ठाण्याला जाण्याची. शायद हा हे बघा थोडंसं अरे हे बघा हे मोरं आहेत तिकडे अडचणीत गेले. 3 होते. मोठं म्हणजे मोठं मोर आहे आपलं राष्ट्रीय पक्षी. पहिल्यांदाच एवढं लाईव्ह बघते बघा. मी चालते त्याच्यामुळे थोडंसं हळत असेल. मग अशी इथे जवळपास होते ते बघा. ते जे ब्लू ब्लू दिसतात ना ते मोर आहेत. हे बघा थोडंसं स्किन माझी हे होते. तर मित्रांनो बघा इकडे पाठीमागे आपलं जंगल बघा तिथे. आणि इकडे मोर म्हणजे दिसणं म्हणजे एक चांगलाच. रामनवमी पण आहे आणि मस्तपैकी दर्शनसुद्धा झाला. असा समजा 3 होते. एक समजायचं आपण तिघही दर्शन दिलं आज मला असं समजू. पण ते असे सहजासहजी आता एवढे दिवस जातो तर आम्हाला कधी दिसले नाही ना. आज अचानक दिसले. पण साहेब तिथंच थोडंसं उभे राहिले असं ना
तर पूर्ण कॅप्चरचं करता आलं असतं. त्या आतमध्ये गेले तिकडे. चला साहेब एकदा परत जातात, बघू इकडे साहेबांना. आणि इकडनं पण बघा किती जंगल आहे. सध्या तरी आता झाडी म्हणजे पाळा खडलाय म्हणून एवढं वाटतंय, नाही तर पूर्ण जंगल आहे. या साईडला पण जंगल आहे. आता आपण ज्या साईडनी मोर म्हणजे मोर पक्षी बघितला त्या साईडनं. आणि इकडे बघा साहेब आता सगळं झाल्यानंतर जाऊन बघतात. सगळं भिजल्यानंतर बघायचं. दुसरं काय नाही, तिकडे गेले असे आणखीन पडले असते, मग थोडंसं जे आपल्याला कॅप्चर झालं ते पण दिसलं नसतं. आणि ते बघा ते बाव्याची फुलं आता बघा आता सुरू होतील. तिकडे साईडला येलो येलो झाले ना, दिसत तर नाही आहे, झूम करावं लागेल तर आपल्याला दिसेल. त्याच्यामुळे एवढं भारी वाटतंय. पण मला आज खूपच छान वाटलं, पक्षी बघायला भेटले समोरासमोर जंगलात. तर चला मित्रांनो जाऊ आपण. न वेळ घालवता थोडंसं बघायला भेटले बस झाले. आता कितपर्यंत कॅप्चर झाले ते बघायला लागतील, व्हिडिओ चेक करायला लागेल. ठरवलेलं आहे इथे पोहोचलो आम्ही. आणि संध्याकाळ पण काहीतरी 7-7:30 झाले असेल ना. गड्यात आणला की नाही, खिडकी बघितलं होतं साहेबांचं. आपण वॉटर मिळून घेतले इकडे दीदी अभीसाठी. हे मित्रांनो फडग्याच्या बाजारात आले, बोंबील बघायचेत मला. बघते कसं काय आहेत ते. इकडे ओ इकडे बघा, इकडे आहेत. कसे हो बोंबील? हा कमी नाही का? इकडे आहे का? इकडे काय काय अजून आहे हे बघा मित्रांनो. आपण बोंबील घेतले इथनं. चला मी आता पे करते त्यांना. चला मित्रांनो आपण आता निघू. आपण बोंबील तर घेतले. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि जुन्या व्हिडिओ बघितलेले नसतील तर जरूर बघा आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करा जरूर. चला बाय.